वॉलचंद महाविद्यालयात पुरुष समजून घेताना चर्चासत्र संपन्न। स्त्री पुरुष विषमता मानणारी मानसिकता बदलणे काळाची गरज। डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त। समाजातील पुरुषांच्या बद्दल असलेली गृहीतके म्हणजे स्टिरिओटाइप्स, साचेबंद कल्पना यांचा पुरुषांना त्रास होत आहे। त्यामुळे पुरुषांची घुसमट वाढत आहे। मर्द को दर्द नहीं होता, बैल वेडा, जोरू का गुलाम वगैरे संकल्पना जनमानसात आहेत आणि म्हणूनच स्त्री पुरुष समानतेच्या लढ्यामध्ये पुरुषांनी पुढे येऊन समानतेची चळवळ चालवली पाहिजे। पुरुषांनी या पुरुष सत्ताक व्यवस्थेचे जे फायदे आहेत ते हळूहळू सोडवायला हवे, म्हणजे पुरुष सत्ताक पद्धतीचे तोटेही कमी होतील आणि महिलांना सामाजिक कौटुंबिक जीवनामध्ये समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी पुढाकारही घेतला पाहिजे। स्त्रियांचे शत्रू पुरुष नाही, तर स्त्री पुरुष विषमता मानणारी मानसिकता ही शत्रू आहे आणि त्यामुळे ही मानसिकता स्त्री पुरुष दोघांनीही बदलली पाहिजे। काही विकृत पुरुषांमुळे समस्त पुरुष जातीला लागलेला धब्बा कलंक पुसण्यासाठी आता समाजातील वैचारिक व जबाबदार पुरुषांनीच अशा विकृत पुरुषांचे प्रबोधन करण्यासाठी लढा दिला पाहिजे, पुढे आले पाहिजे। तेव्हाच स्त्री पुरुष समानता येईल आणि हे करत असताना प्रसंगी त्रास होईल, परंतु सध्या आपण बदलाच्या संक्रमण काळात असल्यामुळे संयम राखल्यास नक्कीच यश येईल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी व्यासपीठावर सोलापूर शहर पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, प्रसिद्ध साहित्यिक समीर गायकवाड, समाजकार्य विभागाच्या डॉक्टर विजया महाजन आदींची उपस्थिती होती। प्रास्ताविक करताना डॉक्टर विजया महाजन म्हणाल्या की सोलापुरातील लोकप्रिय दैनिकाने पुरुष हा दिवाळी विशेषांक प्रकाशित केला असून यावर समाजातील बुद्धिजीवी, समीक्षक, प्राध्यापक, संशोधक अशांचे आकलन जाणून घेण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले आहे। स्त्री पुरुष समानता ही काळाची गरज असून हे एक अनुकरणीय सामाजिक मूल्य आहे। हा विचार रुजवण्याकरिता जागर करणे म्हणजे समाजात दुभंगलेली समानता प्रस्थापित करणे होय। चर्चासत्रातील दुसरी अतिथी साहित्यकार समीर गायकवाड यांनी पुरुषांच्या मनामधील आईला साथ घातली तर कौटुंबिक स्तरावरचे प्रश्न उद्भवतच नाहीत असे प्रतिपादन केले। तळागाळातल्या पुरुषांची व्यथा ही त्यांची अजूनही अभिव्यक्ती झालेली नाही असे सांगितले। या परिसंवादात डॉक्टर महावीर साबळे, डॉक्टर अर्चना इंजल, डॉक्टर दत्तात्रय कांबळे, डॉक्टर अंजना सोनवणे आदींनी समीक्षणात्मक मनोगत सादर केले, ज्यामध्ये विविध आयामातून पुरुष समजून घेतला गेला। डॉक्टर महावीर साबळे यांनी पुरुष या विशेषांकावर आपली समीक्षा नोंदविताना म्हणले की यात पुरुषाच्या व्यथा, कथा आणि भावविश्व उलगडले आहे। मर्द को दर्द नहीं होता हे विधान समाजातील विसंगती दर्शविते, कारण प्रत्येक पुरुष हा दर्दी असतोच पण तो व्यक्त होत नाही। डॉक्टर अर्चना इंजल म्हणाले की सृष्टीवरील पशुपक्षी हे निसर्गाच्या नियमाविरुद्ध जात नाहीत। निसर्गाचे संवर्धन आणि संरक्षण तसेच संतुलन करण्यासाठी प्रजनन करताना निसर्गाचा समतोल साधतात। हे त्यांच्यातील प्रगतिशील मानवा पुढचे कार्याचे आकलन समजून घेणे यातच लैंगिक आणि स्त्री पुरुष समानता दडलेली आहे। डॉक्टर दत्तात्रय कांबळे म्हणाले की आपल्याकडे अशी प्रथा रूढ झाली की घरात लक्ष्मीच्या पावलाने लक्ष्मी येते तर नारायणाच्या नाकर्तेमुळे कडकी येते। अर्थातच पुरुष हा नेहमी कमावताच असला पाहिजे आणि स्त्री नेहमी चूल आणि मूल केली पाहिजे, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे। डॉक्टर अंजना सोनवणे म्हणाले की स्त्री म्हणजे प्रजननाचे यंत्र नाही, मातृत्व ही स्त्रीला मिळालेली निसर्गदत्त देणगी आहे। आज समाजात महिलांच्या खोट्या आरोपाखाली कित्येक निरपराध पुरुषांना कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, छेडछाड अशा कित्येक गुन्ह्यात तुरुंगवास भोगत आहेत। अशा पुरुषांना कोण समजून घेणार? पतीच्या जाचाला कंटाळून पत्नी पीडित संघटना अस्तित्वात येत आहेत, यांच्या भावना कोण समजून घेणार असे मार्मिक प्रश्न मांडले। समानता ही कधीच एकतर्फी नसते असे मत त्यांनी व्यक्त केले। प्राचार्य डॉक्टर संतोष कोटी यांच्या अध्यक्षीय भाषणाने चर्चासत्राचा समारोप करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर दीपाली पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर पद्मावती पाटील यांनी केले। यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, परीक्षा नियंत्रक डॉक्टर SP गायकवाड, डॉक्टर महावीर शास्त्री, समाजकार्य विभाग प्रमुख डॉक्टर निशा वाघमारे, डॉक्टर ओवाळ तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख, PhD करणारे विद्यार्थी, विधिज्ञ तसेच अभ्यासक, विद्यार्थी आदींची उपस्थिती होती। सत्ताक पद्धती अजून सोडलेली नाही आणि मातृसत्ताक किंवा मातृ समानता, मॅडमनी मगाशी सांगितलं तो शब्द मी नक्की बदलेन। इट शुड नॉट बी सत्ताक, ही मातृ समानतेची ही मुवमेंट आहे आणि ती पुरुष समानता आणि मातृ समानता जी आहे, सेन्सिटायझेशन आपण म्हणू ज्या चळवळीला, त्या चळवळीमध्ये आपण अजून आलेलो नाही आहात आणि त्या ट्रान्झिट फेज मध्ये आहे, म्हणून आपली ही घुसमट आहे आणि ती ट्रान्झिट फेज जर पार करायची असेल तर आपल्याला पुढे यावं लागेल, कारण मी तर आपल्यालाही आपली मतं मांडता येईल आणि आपण एकत्रित येऊन हे काम करूया। निश्चितच माझे जी मतं आहेत ती कदाचित परखड असतील, जे माझे अनुभव आहेत ते तुम्हाला सगळ्यांना पडतीलच असं नाही, परंतु आपण हे चर्चा करूयात। पुन्हा एकदा एक बेसिक टॉपिक घेऊन जर आपण चर्चा केली तर निश्चितच चांगल्या पुढच्या सोल्युशन पर्यंत येऊ। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी अभिनंदन। घालून दिलेले नियम आहेत ते उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून पुरुषांची माणसांमधील जो पुरुष आहे त्यामधील ज्या नैसर्गिक भावना आहेत, मग त्या कुठल्याही भावना असतील, ह्या सगळ्या आपोआपच त्या ठिकाणी अडथळ्याच्या त्याला स्वतःलाच वाटत गेल्या।
याचं मला उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही निसर्ग जेव्हा बघता तेव्हा निसर्गामध्ये पक्ष्यांमध्ये प्राण्यांमध्ये नर मादी पण आहे, माणसामध्ये पण नर मादी आहे, ज्याला आपण स्त्री आणि पुरुष असं नाव देतो कारण ऐकायला ते बरं वाटतं. ओके, पण जेव्हा निसर्गाकडे आपण बघतो आणि नर मादी या विषयाला जेव्हा हात घालतो तेव्हा हजारो वर्षापूर्वीचे इव्हॉल्युशन जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यांना जे घालून दिलेले नियम आहेत निसर्गाने, ते नियम ते तंतोतंत पाळतात. त्यातलंच एक खूप सुंदर मला उदाहरण या ठिकाणी द्यावंसं वाटते की समुद्रामध्ये सी हॉर्स नावाचा एक प्राणी आहे, बऱ्याच जणांना तो माहित असेल. तर सी हॉर्स मध्ये एक तर तिने सांगितलं की ह्या गोळ्यांमुळे तिला कुठल्याही पेन्स होत 2013 मध्ये तिचे सर्व हाडं झिजून म्हणजे ऑस्टिओपोरोसिस ती खलास झाली. मग तिचं वय होतं 19. आपण अशा समाजात राहतो आणि तिथे जर आपण असं म्हणत असतो की पुरुष हा कुचंबित आहे किंवा त्याला बोललं दिलं जाईल पाहिजे, मान्य आहे काही प्रमाणात आहे. कामाठीपुऱ्यामध्ये 13 लेन होत्या पूर्वी, आता तिथे 3च लेन आहे. त्यातल्या 14व्या लेन मध्ये शब्बो नावाची एक पाठीवर कुबड असलेली बाई, 60तली बाई, मी तिथे जेव्हा गेलेलो होतो तिच्यापाशी, माझ्या आईच्या वयाची ती, तिला तिच्यापाशी येणाऱ्या लोकांचे मत मला माहिती करून द्यायचे. लोक किती लिंगविसाट असू शकतात किंवा सेक्स बद्दलच्या कल्पना किती विकृत असू शकतात त्याचं ते जिवंत उदाहरण मी माझ्या डोळ्याने पाहिले.